ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज येथे मनपा कर्मचाऱ्यांना हिपॅटायटिस बी इंजेक्शन, महापालिका आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा आज 26वा वर्धापन दिन असल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट प्रमुख डॉक्टर विनोद परमशेट्टी व त्यांचा स्टाफ डॉक्टर मुजावर यांच्या उपस्थितीत आज मनपा कर्मचारी यांना हिपॅटायटिस बी इंजेक्शन देण्यास सुरुवात करण्यात आली। महापालिकेतील सर्व आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांना हिपॅटायटिस बी हे इंजेक्शन देण्यात येणार आहे। आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांच्या आरोग्याविषयी पुढील काळात चांगली सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सांगितलं। महिलांसाठी कॅन्सर तपासणीसाठी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पुढाकाराने आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्व महिलांची तपासणी होणार आहे। त्याचबरोबर पुरुष कर्मचारी अधिकारी यांची देखील विविध तोंडाचे कॅन्सर बाबत तपासणी करण्यात येणार आहे। तपासणी आणि निदान झाल्यानंतर उपचारासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल सहकार्य करणार आहे, असंही यावेळी आयुक्त यांनी सांगितलं। यावेळी प्रमुख उपस्थिती आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, डॉक्टर विनोद परमशेट्टी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, डॉक्टर सूर्यकांत भावळ, प्राध्यापक मिलिंद अग्रवाल, डॉक्टर रणजित चिळगुपकर, आतिश अग्रवाल, मंदार वसगडेकर, डॉक्टर रौफ मुजावर, डॉक्टर प्रतीक भोरे, स्टाफ नर्स रमोला डोका, सीमा आयरेकर, वृषाली, अमृता गोंधळे, सतीश कांबळे, राम मोरे, सचिन वाघमोडे, अन्सार मुतवल्ली व महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही मिरज येथे हिपॅटायटिस बी व्हॅक्सिनेशनचा असा प्रोग्राम घेतलेला आहे। हिपॅटायटिस बी पासून आमच्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी व्हॅक्सिनेशनचा आज कार्यक्रम घेतलेला आहे। यासाठी आम्हाला डॉक्टर विनोद परमशेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्हाला एक मोलाचं सहकार्य झालेलं आहे। आमचे जे महापालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत, या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर आपण आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी एक मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि यासाठी ज्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी जे आमचे सफाई कर्मचारी काम करतात त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी महापालिकेची पण जबाबदारी आहे। त्यानिमित्तानं जे काही कॉमन आजार, जे सर्वसाधारण आजार आमच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मध्ये दिसून आले त्यानुसार हिपॅटायटिस बीचं आपण अजून व्हॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर जे कॅन्सरसारखा पण एक रोग वेगानं पसरत आहे त्यासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॅन्सरसाठी मग महिलांच्यातले कॅन्सर असतील किंवा पुरुषांच्यामधील कॅन्सर असतील याच्यासाठी दर मंगळवारी आणि गुरुवारी आपण सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पण त्यांचं आपण तपासणीसाठी ते वेळा ठरवून घेतलेले आहेत। आज हिपॅटायटिस बीच्या कार्यक्रमात आज सांगलीत सकाळपासून सुरू झालेलं आहे। तिथे जवळपास 50 कर्मचाऱ्यांचं व्हॅक्सिनेशन केलेलं आहे आणि मिरजेमध्ये पण जवळपास 50 कर्मचाऱ्यांचं व्हॅक्सिन होईल। बाकीचे जे आरोग्य तपासणी आहेत, इतर रक्त असेल, लघवी असेल किंवा इतर बीपीचे जे आहेत त्या पण तपासणीचं आपण आरोग्य तपासणी शिबिरं आपण वर्धापन दिनानिमित्त सुरू केलेले आहेत आणि इथून पुढे 3-4 दिवस हे चालतील आणि या वर्धापन दिनानिमित्त फक्त मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम न घेता आपल्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य, अधिकाऱ्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो की जेणेकरून नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आमच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं आरोग्य चांगलं व्हावं आणि त्यांना काम करण्यामध्ये उत्साह व्हावा या दृष्टीनं आपण हे आयोजित केलेलं आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सर्व सांगली, मिरज, कुपवाड शहर नगरवासियांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि महापालिका जे काही आरोग्यामध्ये किंवा इतर बाबतीत काम करत आहे त्या कामासाठी सहकार्य करावं। आमच्याकडून ज्या काही अपेक्षा असतील नागरिकांच्या त्या पण आम्हाला डायरेक्ट सांगावं यासाठी आम्ही एक मोबाईल ॲपचं पण लॉन्चिंग आज या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर आज केलेलं आहे। त्यामधून आपल्याला आपली जी बिलं असतील, घरपट्टी, पाणीपट्टी ती भरता येतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्यापूर्वी नगरसेवकांना सांगायचे किंवा फोनवरून सांगायचे किंवा आपले तक्रार अर्ज घेऊन महापालिकेत ते दाखल करायचे। तर आता घर बसल्या आपल्याला मोबाईल ॲपवर तक्रारीसाठीचं पण आपण पोर्टल तयार केलेलं आहे। कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आपण त्या पोर्टलवर टाकल्या तर ते आमच्यापर्यंत पोहोचतील आणि फक्त मोबाईलवर ॲपवर तक्रार केली आणि ते सुटणार नाहीत यासाठी एक खास अधिकाऱ्यांची पण त्याच्यावर नियुक्ती करतो आपण की ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारीचं निराकरण झालं का नाही हे पाहण्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं आपण
सर्व नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका कटिबद्ध आहे असा ज्यावेळेला विश्वास आम्ही नागरिकांना देऊ त्यावेळेला लोक आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला महापालिकेला वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग करतील. शेवटी लोकांच्यासाठी आपण जे काम करतो आणि लोकांचा सहभाग पण यामध्ये महत्त्वाचा आहे. यासाठी सर्वांनी सर्व शहरातल्या सर्व घटकांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी एक विनंती या निमित्ताने मी करतो. परत महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज.